मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जानेवारी 1500 रुपये हप्ता वितरण या तारखेपासून पुढील 3 दिवस हे वितरण सुरू राहणार आहेत. कोणत्या बहिणींना जानेवारी हप्ता मिळणार, ई-केवायसी संदर्भात अपडेट ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा 1500 रुपयाचा हप्ता असणार आहे, जो आपल्याला अपेक्षा होती की पहिल्या आठवड्यात फेब्रुवारीचे वितरण होईल. कारण का 7 तारखेला इलेक्शन होतं व त्यानंतर 9 तारखेला त्याचा निकाल सुद्धा लागला आहे. महायुती सरकार यावेळेस सुद्धा सांगितलेलं होते की 4500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घोषणा सुद्धा केली होती की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे असे एकूण 4500 रुपये जमा करतील व त्यासाठी लाडक्या बहिणींना त्यांनी ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा ई-केवायसी दुरुस्ती करताना चूक झाल्यामुळे पर्याय निवडण्यात आले होते, त्यांच्यासाठी एक लाभार्थ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे लाडक्या बहिणींचं काय झालं की हे जे काही ई-केवायसी आहे त्यामध्ये ते बिझी झाले. म्हणजे हे जे काही ई-केवायसीची अपडेट आहे ती 6 फेब्रुवारी रोजी आली. त्यानंतर आता आपल्याला अपेक्षा आहे की 10, 11, 12ला जर GR आला. आता याच्या आधी काय होतं की आचारसंहिता होती, त्यामुळे GR आले नाहीत. डायरेक्ट काय झालं, वितरण झालं. एक तर पहिलं वितरण 31 डिसेंबरला झालं व दुसरं वितरण 13 जानेवारीला झालं, जे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचं होतं. पण बऱ्याच लाडक्या बहिणी त्यामध्ये केवायसीमध्ये अपात्र झाल्यामुळेच, केवायसी चुकल्यामुळे त्यांना तो हप्ता मिळाला नाही. तर सरकारने ही ई-केवायसी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यांच्यासाठी ही काय ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा काय दिलेलं आहे की इथे चान्स दिलेला आहे, ज्यामध्ये पुन्हा 2 प्रश्न विचारले होते. तुम्ही पाहू शकता, इथे 2 प्रश्न विचारले होते, ज्यामध्ये उत्तर तुम्हाला नाही आणि नाही हे सबमिट करायचं होतं. ही उत्तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला सक्सेस असा मेसेज येईल, तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालं. आता लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की हे जर आम्ही आहे आणि आहे असं क्लिक केलं आणि सबमिट केलं तरीसुद्धा आम्हाला हे सक्सेसफुल मेसेज आला आहे, तर आमचे पैसे जमा होणार का? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, तुम्ही आहे आणि आहे जर निवडला असेल, तुम्ही चुकीची केवायसी प्रक्रिया केली असेल, चुकीची म्हणजे काय ही पण बरोबर, ज्या लाडक्या बहिणी तुम्ही पाहू शकता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, आता निकषांमध्ये काय की सरकारी विभागात नको आहे किंवा उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असायला पाहिजे का? तर नाही. म्हणून हे नाही. तुम्ही जरी आहे निवडला असेल तर तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये जाता, तुमची केवायसी सक्सेसफुलच होणार आहे. तुमची केवायसी अनसक्सेसफुल होणार नाही. तिथे सक्सेसफुल होऊन तुम्हाला हा मेसेज येणारच आहे. तुम्ही प्रश्नाचं उत्तर काहीही निवडू द्या, पण इथे काही नाही आणि नाही केल्यानंतर तुमच्या नावासमोर काय येईल की तुम्ही सरकारी नोकरदार नाही किंवा तुम्ही कोणतेही सेवानिवृत्तीनंतरचं जे काही पैसे आहे किंवा जे काही निवृत्ती वेतन आहे ते घेत नाही, असं या प्रश्नाचा अर्थ होतो. म्हणजे तुमच्या नावासमोर काय नाही आणि नाही, म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि सक्सेसफुल हे वेगळं झालं आणि तुम्ही पात्र नाहीत आणि सक्सेसफुल हे वेगळं झालेलं आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, सक्सेसफुल मेसेज आला म्हणजेच तुमचा हप्ता मिळणार का, असं होणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी सक्सेसफुल म्हणजे हप्ता येणारच का नाही, तर ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुमचा अर्ज सबमिट होतो व तुम्हाला काय होतं की मेसेज येतो. म्हणजेच काय, आपण जर मोबाईलवरती पैसे पाठवले एका नंबरला आणि चुकीचा नंबर जरी आपण दिला तरी ते पैसे जाणारच आहे व त्या चुकीच्या व्यक्तीला ते पैसे जाणार आहे व आपल्या अकाउंटमधून आपल्या अकाउंटमध्ये पैसे कट होणार आहे व आपल्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे की तुमचे पैसे गेलेले आहेत, कट झालेले आहेत. असं तुम्ही एक एक्झाम्पल बघू शकता. तर लाडक्या बहिणींनो, आता विषय काय आहे की या तारखेपासून पुढील 3 दिवस वितरण होऊ शकतं. आता जर 10, 11, 12पर्यंत GR आला किंवा 10ला GR आला, म्हणजे आजच जर GR आला तर वितरण 1 ते 2 दिवसांमध्ये सुरू होऊ शकतं. कारण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पहिला GR येतो, त्यानंतर महिला व बालविकास विभागाकडून GR येतो. पण याआधी जर आपण तुम्ही पाहिला असेल तर काय झालं आहे की एकच GR येतो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आणि नंतर डिरेक्टली काय होतं की वितरण होण्यास सुरुवात होते. तर लाडक्या बहिणींनो, हा जो आठवडा असणार आहे 10 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत, म्हणजे एक आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. कधीही वितरण होऊ शकतं व पुढील 3 दिवस सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. पण काय झालं आहे ना की सरकारने GR न दिल्यामुळे मागच्या वेळेससुद्धा नंतर उशिरा GR दिला व सांगितले की पैशांची इथं वाढ करण्यात आलेली आहे किंवा असं कारण सांगितलं आहे. पण अशा लाडक्या बहिणींचे भरपूर लाडक्या बहिणींना अपात्रसुद्धा करण्यात आलेलं आहे. तर कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार? ज्या लाडक्या बहिणींना पहिल्यापासून हप्ता मिळालेला आहे, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये
पूर्णपणे 2024 पासून योजना सुरू झाली तेव्हापासून पैसे जमा झालेले आहेत. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे, मागील हप्ते मिळालेले आहेत. तुम्ही सर्व निकषांमध्ये तुम्ही पाहू शकता इथे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही या निकषांमध्ये पात्रता यादी आहे त्यामध्ये बसत असेल तर तुमचा हप्ता नक्कीच 100% मिळणार आहे. आता अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे काय की हे प्रश्न झाले की हा एरर येतोय की हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही. म्हणजेच काय, तुमचा हप्ता एकतर सुरू आहे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आला आहे व तुम्हाला दुरुस्तीच्या यादीत नाही किंवा तुमची KYC झालीच नाही, त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम येतोय. तर नवीन KYC करण्यासाठी नक्कीच लाडक्या बहिणीने एक चान्स दिला पाहिजे आहे. जी वेबसाईट आहे तिथेच इथे एक पोर्टल म्हणजे इथे ऑप्शन ॲड केलं पाहिजे की जेणेकरून त्या लाडक्या बहिणीचा सुद्धा हप्ता सुरू होऊ शकतो. आता हे वॉर्निंगचा मेसेज सुद्धा येत आहे, जर या आधार क्रमांकाची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे व तुम्ही अजून एकदा प्रयत्न करत आहात तर तुम्हाला ते काय होतं, वॉर्निंग येऊ शकते. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. या संदर्भात काही प्रश्न असू दे नक्कीच विचारा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा कारण खूप कन्फ्युजन आहे. आम्हाला सक्सेसफुल मेसेज आला तरी पैसे आले नाहीत. जानेवारी हप्ता मिळणार आहे का, तर लक्षात घ्या हा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. पैशांचं वितरण कधी होऊ शकतं, त्यामुळे तुमचं लिंकिंग आधार लिंकिंग आहे का, मोबाईल लिंकिंग आहे का, सगळे एकदा चेक करायचं आहे जेणेकरून तुमचं काय अकाउंट लिंकिंग आहे का. कारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना अकाउंट लिंक नसल्यामुळे सुद्धा पैसे जमा झालेले नव्हते, त्यामुळे ते सुद्धा एकदा चेक करायचं आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.